डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच खऱ्या अर्थानं प्रत्येकाला प्रेरित करतील असं प्रतिपादन डॉक्टर सुनील दावडा यांनी केलंय। येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधीर विद्यालयात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करण्यात आली। याप्रसंगी शाळेचे सचिव या नात्याने सुनील दावडा बोलत होते। आपले शिक्षण, वाचन आणि विचार हेच आपल्याला योग्य दिशा देतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध करून दाखवलं आणि ते देशाच्या घटनेचे शिल्पकार बनले असेही ते यावेळेस म्हणाले। प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा डॉक्टर जानवी माखीजा यांच्या आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमात शाळेतील विशेष शिक्षिका विजया पिताळकर यांनी डॉक्टर आंबेडकरांचा जीवनपट आपल्या मनोगतातून उलगडला। या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा डॉक्टर जानवी माखीजा, शाळेचे सचिव सुनील दावडा, मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे, बळीराम पावडे, दौलत सीताफळे, रेणुका पसपुले, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, योगिता बोधले, सोमनाथ ठाकर, सकलेन बडेखान, आनंद पारेकर, गंगाधर मधभावी, अजित पाटील, साहेब गौडा पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार, शबाना शेख आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विशेष शिक्षिका रेणुका पसपुले यांनी मानले। भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। आपण डॉक्टर बाबासाहेबांची जयंती सोलापुरात नव्हे, भारतात नव्हे, तर जवळपास 132 देशामध्ये साजरी होती। म्हणजे जगातील अशी एकमेव व्यक्ती आहे की ज्यांची अनेक देशामध्ये जयंती साजरी जो त्या काळी अस्पृश्य मानला जात असतो, त्यांनी आपल्या आयुष्यात शिक्षणाची तास घातली आणि अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत कोलंबिया विद्यापीठ बाबासाहेब यांनी आयुष्य म्हणजे संघर्ष, समतेचा विचार, सामाजिक न्यायासाठी। आज आपण स्वाभिमानाने ज्या लोकशाही सरकार जगतो त्यांचे श्रेय मोठ्या प्रमाणात बाबासाहेब यांना जाते। त्यांनी आपल्या भाषणातून आणि लिखाणातून जातीभेद